हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी घेऊन आली आहे सेवपुरी. तर सगळ्यात आधी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, अद्रक, मीठ आणि कोथिंबीर टाकली आहे. सोबतच मीठ पण ॲड केलं आहे. नंतर मी त्याला ब्लेंड केलं आणि हिरवी अशी तिखट चटणी बनवली आहे आणि सोबतच मी त्याचं पाणी पण बनवलं आहे. इकडे मी चिंच भिजू टाकली होती. गोड पाण्यासाठी आपल्याला चिंचेचा वापर करायचा आहे. तर मग मी इथे गॅस ऑन करून ते भांडं ठेवलं आहे आणि भांड्यामध्ये चिंचेचं पाणी टाकलं आहे. त्याच्यामध्ये मी गूळ घातला आहे, जेणेकरून ती अशी गोड अशी चटणी बनली पाहिजे. जर तुम्हाला गोड लागत नसेल आणि म्हणजे एकदम गोड नसेल पाहिजे आणि खट्टी अशी थोडी चटणी पाहिजे असेल, तर मग तुम्ही यामध्ये गूळ कमी घालू शकता. पण आमच्याकडे सगळ्यांना अशी गोडच चटणी पाहिजे होती, त्यामुळे मग मी इथे जसं जसं गूळ लागत गेला मी तसं तसं त्यामध्ये ॲड केलं आहे. म्हणजे मी मधामधात टेस्ट करून बघत होते की ती गोड झाली आहे की नाही. तर मग जेव्हा ती खट्टी होती तेव्हा मग मी त्याच्यामध्ये आणखी गूळ घातला आणि त्याला गोड करण्याचा प्रयत्न केला. तर आमच्याकडे सगळ्यांना सेवपुरीच खायची होती. त्यामुळे मग मी अचानक ठरवले की चला आज आपण सेवपुरीच बनवूया. सो मग मी इथे सेवपुरीसाठी तयारीला लागले आणि इथे मग मी चिंच भिजू घातली. त्यानंतर मग त्याचं पाणी तयार केलं आणि त्याला आता छान गरम करून घेत आहे, जेणेकरून एक घट्ट अशी गोडसर चटणी बनेल. तिला छान फिरवून घ्यायचं. फिरवल्यानंतर ती परत एकदा चेक करायची की खरंच ती गोड झाली की नाही. तर मग मी इथे ते पण केलं आहे. त्याच्यानंतर मग मी इथे चणे भिजू टाकले होते. तर त्याला चण्यांना पण उकळून घेतलं आहे आणि सॉल्ट टाकलं आहे थोडं. त्यानंतर मग मी इथे चिवडा घेतला आहे. त्यानंतर मी इथे दही पण घेतलं आहे. तर दह्यामध्ये मी आधीच साखर आणि मीठ मिक्स करून ठेवलं होतं आणि छान मिश्रण फेटाळून घेतला. त्यानंतर इथे बघू शकता की हिरवी चटणी, त्यानंतर हिरव्या चटणीचं पाणी आणि इथे गोड चटणी पण म्हणजेच इमलीची चटणी घेतली आहे. तर मग इथे जे जे साहित्य लागतं ते इथे सगळे आपलं रेडी झालेलं आहे. तर मग आता आपण चला वळूया आपल्या मेन इन्ग्रेडियंटकडे, म्हणजेच आता आपल्या पुरी. त्याच्याशिवाय तर आपली सेवपुरी अधुरीच आहे. तर मग मी इथे माझ्याकडे ज्या पुऱ्या होत्या आधीच्याच त्या मी छान तळून घेतल्या आहे. तुम्हाला विकत पण पॅकेट मिळतं पुऱ्यांचं, ते पण तुम्ही यूज करू शकता. तर मी ते विकतवालंच पॅकेट यूज केलं. मग सगळ्यात आधी त्या पुऱ्यांवर मी हिरवी चटणी ठेवली आहे. त्यानंतर जे उकडलेले चणे होते, त्यानंतर सगळ्या पुऱ्यांवर चणे ठेवले आहे आणि त्यानंतर मग मी गाठिया जो चिवडा होता ते ठेवला आहे, ते घातलं आहे आणि वरतून मी छान जे दही त्यामध्ये जी मी साखर मिक्स करून ठेवली होती ते दही पण घातलं आहे. आणि यानंतर मग मी इमलीची चटणी घातली आहे. तुम्हाला हवी त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला खूप जास्त लागत असेल तर जास्त पण घालू शकता. त्यानंतर मग मी इथे कांदा ॲड केला आहे आणि त्यावरतून मी थोडी थोडी चटणी ॲड केली. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्स पण ॲड करू शकता आणि सोबतच मी मीठ घातलं आहे थोडं. वरतून काळं मीठ घालू शकता किंवा सेंधा मीठ पण घालू शकता आणि परत वरतून मी गाठिया ठेवल्या आहे. परत मग मी दही ॲड केलं आहे आणि परत इमलीची चटणी ॲड केली आहे. अशा पद्धतीने इतकी छान सेवपुरी तयार झाली आहे. आणि वरतून तुम्ही परत कोथिंबीर पण ॲड करू शकता. जर तुम्हाला लागत असेल तर कोथिंबीर ॲड करू शकता किंवा नसेल लागत तर नाही पण ॲड करू शकता. आणि इथे बघा मी इतक्या छान पद्धतीने सेवपुरी तयार केली आणि घरातील सगळ्यांना खूप आवडली. जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.